आता आपण पाहणार आहोत स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोझोम. आता क्रोमोझोमचं जे स्ट्रक्चर आहे ते मेटाफेजच्या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आहे. मी पहिली तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की मेटाफेजला काय होतं की कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम हे कंप्लीट होतं आणि कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम जेव्हा कंप्लीट होतं तेव्हाच आपल्याला क्रोमोझोम काय होतात हे व्हिजिबल होतात, अपियर होतात इन रॉड शेप. आणि हे जे क्रोमोझोम आपल्याला दिसतात हे असे रॉड शेप क्रोमोझोम दिसतात. ठीक आहे. तर म्हणून आपण जो क्रोमोझोमचा स्ट्रक्चरचा जो स्टडी केला आहे सायंटिस्टनी, तो क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरचा स्टडी हा केलेला आहे मेटाफेजच्या क्रोमोझोमचा स्ट्रक्चरचा स्टडी केलेला आहे. म्हणून मेटाफेजच्या क्रोमोझोमचं जे स्ट्रक्चर आहे त्याचा स्टडी केलेला गेला आहे. कारण कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम हे काय होतं, कंप्लीट होतं म्हणून. ठीक आहे. आता मेटाफेजिक क्रोमोझोम जे राहतात दॅट शो द और इट हॅज द 2 आयडेंटिकल हॉल्स. याच्यामध्ये आपल्याला 2 आयडेंटिकल हॉल्स दिसतात. आणि हे जे 2 आयडेंटिकल हॉल्स आहेत या 2 आयडेंटिकल हॉल्सला म्हटलं जातं सिस्टर क्रोमॅटिड्स असं म्हटलं जातं. आणि ईच क्रोमोझोम जर घेतलं किंवा ईच क्रोमॅटिड घेतलं तर दॅट इज मेडअप ऑफ सब क्रोमॅटिड्स. त्या सब क्रोमॅटिड्सला काय म्हटलं जातं, क्रोमोनिमॅटा असं म्हटलं जातं. हे जे सब क्रोमॅटिड्स आहे याला म्हणतात क्रोमोनिमॅटा. हे 2 इक्वल हॉल्स जे आहे याला म्हटलं जातं सिस्टर क्रोमॅटिड्स असं म्हटलं जातं. आणि क्रोमॅटिड जे राहतात तर दॅट लाय साईड बाय साईड, असे साईड बाय साईड राहतात. अँड दॅट हेल्ड टुगेदर ॲट वन पॉईंट. एका ठिकाणी ते असे एकामेकाला जॉईन झालेले राहतात. तो जो पार्ट राहतो ज्या ठिकाणी जॉईनिंग ऑफ द 2 क्रोमोनिमॅटा होतं त्याला म्हटलं जातं सेंट्रोमियर. ठीक आहे. म्हणजे जॉईनिंग ऑफ द 2 क्रोमॅटिड्स दॅट हेल्ड टुगेदर ॲट वन पॉईंट कॉल्ड ॲज द सेंट्रोमियर. आणि सेंट्रोमियर दॅट इज ऑल्सो कॉल्ड द प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. हे जे सेंट्रोमियर आहे या सेंट्रोमियरला प्रायमरी कन्स्ट्रिक्शन असं म्हटलं जातं. अलॉंग दीज प्रायमरी कन्स्ट्रिक्शन सेकंडरी कन्स्ट्रिक्शन दॅट इज ऑल्सो प्रेझेंट. म्हणजे आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला असे हेल्ड टुगेदर झालेले दिसतात तर म्हणून मग याला म्हटलं जातं सेकंडरी कन्स्ट्रिक्शन असं म्हटलं जातं. पहा काय सांगितलं मी की सगळ्यात पहिले हा जो स्टडी केलेला आहे क्रोमोझोमचा हा स्टडी कशाचा आहे तर तो स्टडी आहे मेटाफेजच्या क्रोमोझोमचा. ही जी डायग्राम आहे हे डायग्राम आहे स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे. म्हणजे मेटाफेजच्या क्रोमोझोमचा स्टडी केलेला आहे कारण की कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम हे कंप्लीट होतं. सो द क्रोमोझोम दॅट बिकम थिक अँड रॉड शेप. ठीक आहे. आणि ईच मेटाफेजिक क्रोमोझोम घेतलं तर दॅट शो द 2 इक्वल halves or identical halves called as the sister chromatids, and each chromatid in turn made up of chromonimata. एक क्रोमॅटिड हे क्रोमोनिमॅटापासून फॉर्म राहतं. आणि हे जे सब क्रोमॅटिड्स आहे दॅट लाय साईड बाय साईड अँड दॅट हेल्ड टुगेदर बाय द कन्स्ट्रिक्शन कॉल्ड ॲज द सेंट्रोमियर or that is also called as the primary constriction. Then additional narrow area जो राहतो प्रेझेंट दॅट आर ऑल्सो ॲडिशनल नॅरो एरियाज जे राहतात दॅट आर कॉल्ड ॲज द सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. या नॅरो एरियाला सेकंडरी कन्स्ट्रिक्शन असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता या ठिकाणी हा जो सेकंडरी कन्स्ट्रिक्शन आहे that are called as the nucleolar organizers because they are necessary for the formation of the nucleolus. कारण की हे जे सेकंडरी कन्स्ट्रिक्शन आहे याचं जे फॉर्मेशन आहे ते होतं न्यूक्लिओलसमध्ये. न्यूक्लिओलस म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. मागच्या वर्षी आपण 11वीला स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोझोम शिकलो, स्ट्रक्चर ऑफ द न्यूक्लियस शिकलेलं. न्यूक्लियस जो आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले शिकलेलो होतो न्यूक्लिअर एन्व्हलप. ठीक आहे. मग त्याच्या आतमध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे ते आणि एक छोटा राऊंड बॉडी पार्ट जो राहतो त्याला न्यूक्लिओलस असं म्हटलं जातं. म्हणजे न्यूक्लिओलसचं जे फॉर्मेशन आहे ते सेकंडरी कन्स्ट्रिक्शनपासनं फॉर्म होतं. आणि पार्ट ऑफ द
chromosome beyond the nucleolar organizer that is short and spherical. ठीक आहे. आणि हा जो शॉर्ट आणि स्पेरिकल पार्ट जो राहतो बियॉन्ड द न्यूक्लिओलर ऑर्गनायझर त्याला म्हटलं जातं मग सेकंडरी कन्स्ट्रिक्शन जे आहे त्याला दुसरा वर्ड दिलेला आहे त्याला म्हणतो आपण न्यूक्लिओलर ऑर्गनायझर. ठीक आहे. आणि हा सगळ्यात मग शेवटचा जो पार्ट राहतो तर सेकंडरी कन्स्ट्रिक्शनचा. आता ही पण काय आहे सेकंडरी कन्स्ट्रिक्शनच आहे. बियॉन्ड द सेकंडरी कन्स्ट्रिक्शन द पार्ट ऑफ द क्रोमोझोम बियॉन्ड द न्यूक्लिअर ऑर्गनायझर जो राहतो तर त्या पार्टला काय म्हटलं जातं सॅटेलाइट असं म्हणतात. म्हणजे सेकंडरी कन्स्ट्रक्शनच्या नंतरचा जो स्पेरिकल पार्ट आहे याला काय म्हणतात सॅटेलाइट. ठीक आहे. आणि दुसरं टिप ऑफ द क्रोमोझोम. टिप ऑफ द क्रोमोझोम म्हणजे हा पार्ट त्याला म्हटलं जातं टीलोमियर. टिप ऑफ द क्रोमोझोम कॉल्ड ॲज द टीलोमियर. ठीक आहे. and telomere has a unique property that prevent the ends of the chromosome from sticking together. म्हणजे हा जो पार्ट आहे हा पार्ट दुसऱ्या कोणत्याही क्रोमोझोमला या ठिकाणी अटॅच होऊ देत नाही बट अटॅचेस टू द न्यूक्लिअर एन्व्हलप. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा जो पार्ट आहे या ठिकाणी दुसरा कोणताही म्हणजे या ठिकाणी दुसरा कोणताही क्रोमोझोम जो आहे तो अटॅच होणार नाही. आणि सरफेस ऑफ द क्रोमोझोम दॅट शो द नंबर ऑफ द स्मॉल स्वेलिंग्स दॅट आर कॉल्ड ॲज द क्रोमोमियर्स. हा जर सरफेस घेतला तर या सरफेसवरती असे नंबर ऑफ स्मॉल स्वेलिंग्स प्रेझेंट असतात त्याला काय म्हटलं जातं क्रोमोमियर्स असं म्हटलं जातं. याला म्हटलं जातं क्रोमोमियर्स. ठीक आहे. हे आहे स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोझोम. पहा पुन्हा एकदा सांगते की स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोझोम जे आहे मेटाफिजिक क्रोमोझोम हा मेटाफिजिक क्रोमोझोम राहतो दॅट शो द 2 इक्वल हाल्स अँड 2 इक्वल हाल्स दॅट आर कॉल्ड ॲज द त्याला काय म्हटलं जातं सिस्टर क्रोमॅटिड्स. ईच क्रोमॅटिड्स दॅट इज मेडअप ऑफ क्रोमोनिमॅटा. प्रत्येक क्रोमॅटिड हा क्रोमोनिमॅटापासनं फॉर्म झालेला असतो. ठीक आहे. सिंग्युलर त्याला क्रोमोनिमा असं म्हटलं जातं. अँड ईच क्रोमॅटिड्स दॅट लाय साईड बाय साईड अँड दॅट आर हेल्ड टुगेदर ॲट वन पॉईंट या ठिकाणी कॉल्ड ॲज द सेंट्रोमियर और दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. ठीक आहे. आणि बिसाइड द प्रायमरी कन्स्ट्रिक्शन ॲडिशनल जे नॅरो एरियाज राहतात त्याला सेकंडरी कन्स्ट्रिक्शन असं म्हटलं जातं. जसं इथे हा नॅरो एरिया आहे याला सेकंडरी कन्स्ट्रिक्शन म्हणतात. या ठिकाणी एक नॅरो एरिया आहे याला सेकंडरी कन्स्ट्रिक्शन असं म्हटलं जातं. आणि बियॉन्ड हा जो सेकंडरी कन्स्ट्रिक्शन राहते दॅट टेक्स पार्ट इन द फॉर्मेशन ऑफ द न्यूक्लिओलस. सो दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द न्यूक्लिओलर ऑर्गनायझर. याला न्यूक्लिओलर ऑर्गनायझर असं म्हटलं जातं. अँड बियॉन्ड द न्यूक्लिओलर ऑर्गनायझर अ स्मॉल स्पेरिकल पार्ट विच इज प्रेझेंट शॉर्ट स्पेरिकल पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज द सॅटेलाइट. अँड टिप ऑफ द क्रोमोझोम कॉल्ड ॲज द टीलोमियर. क्रोमोझोमच्या टिपला टीलोमियर असं म्हटलं जातं. आणि टीलोमियरची जी प्रॉपर्टी आहे इट प्रिव्हेंट द एंड्स ऑफ द क्रोमोझोम फ्रॉम स्टिकिंग टुगेदर. म्हणजे या ठिकाणी दुसरा कोणताही क्रोमोझोम स्टिक होऊ देत नाही. ही प्रॉपर्टी फक्त टीलोमियरमध्ये प्रेझेंट राहते. अँड द सरफेस ऑफ द क्रोमोझोम दॅट बियर्स अ स्मॉल नंबर ऑफ स्वेलिंग्स. याच्यावरती असे नंबर ऑफ स्वेलिंग्स प्रेझेंट राहतात. त्या नंबर ऑफ स्वेलिंग्सला म्हटलं जातं क्रोमोमियर्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. हे आहे स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोझोम. आणि कोणतं स्ट्रक्चर क्रोमोझोमचं मेटाफेजच्या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर. मेटाफेजचा क्रोमोझोम जो राहतो हा थिक आणि रॉड शेप असतो आणि शॉर्ट असतो.
आता आपण पाहू टाइप्स ऑफ द क्रोमोझोम. टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. आता हे जे टाइप्स ऑफ क्रोमोझोम आहे, हे टाइप्स ऑफ क्रोमोझोम दिले आहे अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर. अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. आता हे कोणते कोणते टाईप आहे. पहिला जो आहे त्याला म्हटलं जातं मेटॅसेंट्रिक. दुसरा जो आहे त्याला म्हटलं जातं सब मेटॅसेंट्रिक क्रोमोझोम. सब मेटॅसेंट्रिक. नंतर तिसरा जो क्रोमोझोम आहे त्याला म्हटलं जातं ॲक्रोसेंट्रिक. ॲक्रोसेंट्रिक. आणि चौथा जो टाईप आहे त्याला म्हटलं जातं टिलोसेंट्रिक क्रोमोझोम. पुन्हा सांगते, हे जे टाइप्स ऑफ क्रोमोझोम आहे हे डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर आहे. म्हणजे सेंट्रोमियरची पोझिशन कुठे आहे त्याच्या बेसिसवरती आहे. ठीक आहे. आता पहिला जो टाईप आहे मेटॅसेंट्रिक. तर इफ द सेंट्रोमियर इज सिच्युएटेड इन द मिडल ऑफ द क्रोमोझोम. मिडल ऑफ द क्रोमोझोम म्हणजे आता हा जर क्रोमोझोम घेतला मी, या ठिकाणी मिडलला जर सेंट्रोमियर प्रेझेंट राहत असेल, ह्याच डायग्राम तुम्हाला पुस्तकामध्ये आडव्या दिलेल्या आहे. मिडलला जर प्रेझेंट राहत असेल तर याला म्हटलं जातं मेटॅसेंट्रिक क्रोमोझोम असं म्हटलं जातं. आणि जेव्हा ॲनाफेज असतो तर आता हीच डायग्राम आपल्याला वेगळी काढता येते. जसं या ठिकाणी जर काढली तर दॅट अपियर्स व्ही शेप. आपल्याला हा क्रोमोझोम कसा दिसतो? व्ही शेप. मेटॅसेंट्रिक म्हणजे काय, तर जो सेंट्रोमियर आहे तो अगदी मिडलला राहतो म्हणून याला मेटॅसेंट्रिक असं म्हटलं जातं. दॅट अपियर्स व्ही लाईक लेटर. व्ही शेप दिसतो म्हणून. सब मेटॅसेंट्रिक इफ द सेंट्रोमियर इज सिच्युएटेड सम डिस्टन्स अवे फ्रॉम द मिडल. आता हा आपण इथे घेतला होता, तर सब मेटॅसेंट्रिकमध्ये अवे फ्रॉम द मिडल म्हणजे थोडासा वरती जातो किंवा मग थोडासा खाली येतो, कमी येतो. ठीक आहे. म्हणजे एक आर्म जो राहतो त्याचा हा लॉंग असतो म्हणून याला म्हटलं अवे फ्रॉम द मिडल आहे म्हणून याला म्हटलं तर सब मेटॅसेंट्रिक असं म्हटलं जातं. अँड दॅट अपियर्स लाईक अ यल शेप. यल शेप दिसतो तो आपल्याला. एक आर्म छोटा आणि एक आर्म त्याचा मोठा. म्हणजे ह्या दोन्ही डायग्राम काढल्या, दोनपैकी एकच काढायची आहे, ही किंवा ही. ही किंवा ही. ही काढली तरी चालते, ही काढली तरी चालते. म्हणून आपल्याला हा कसा दिसतो? यल शेप दिसतो सब मेटॅसेंट्रिक. कारण की पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर जी आहे ती काय राहते? अवे फ्रॉम द मिडल राहते. म्हणजे सेंट्रोमियर इज सिच्युएटेड सम डिस्टन्स अवे फ्रॉम द मिडल. मेटॅसेंट्रिक. वन arm of the chromosome is shorter than the other, so it appears L shape in anaphase. तिसरा आहे ॲक्रोसेंट्रिक. आता ॲक्रोसेंट्रिक जो आहे तर या ॲक्रोसेंट्रिकला काय राहतं की सेंट्रोमियर इज सिच्युएटेड नियर द एंड ऑफ द क्रोमोझोम. एकदम क्रोमोझोमचा जो एंड आहे त्या ठिकाणी काय राहतो? सेंट्रोमियर हा प्रेझेंट राहतो. म्हणून हा जर क्रोमोझोम आपण जर घेतला तर दॅट अपियर्स जे शेप. ठीक आहे. असा आपल्याला तो जे सारखा दिसतो. जे सारखा दिसतो. ॲक्रोसेंट्रिक म्हणजे सम डिस्टन्स अगेन अवे फ्रॉम द मिडल पोझिशन और ॲट द एंड ऑफ द क्रोमोझोम, सो दॅट आर कॉल्ड एज द ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम्स अँड दॅट अपियर जे शेप इन ॲनाफेज. आणि लास्ट आहे टिलोसेंट्रिक. टिलोसेंट्रिक जो क्रोमोझोम आहे तर सेंट्रोमियर इज सिच्युएटेड ॲट द टिप. सो दॅट अपियर्स रॉड शेप. आपल्याला तो कसा दिसतो? रॉड शेप दिसतो. बिकॉज इट शोज ओनली वन आर्म अँड अपियर्स रॉड शेप. ठीक आहे. तर हे जे 4 टाईप आहे क्रोमोझोमचे
तर हे चारही जे टाईप्स आहे, मेटासेंट्रिक क्रोमोझोम, सब मेटासेंट्रिक, देन ॲक्रोसेंट्रिक आणि लास्ट आहे टिलोसेंट्रिक. तर हे जे 4 टाईप आहे हे कशाच्यावरती आहे, डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर. व्हेन द सेंट्रोमियर प्रेझेंट एक्झॅक्ट इन मिडल पोझिशन, then called the metacentric. Then away from the middle position, some distance away from the middle, submetacentric. Then near the end of the chromosome, acrocentric. आणि लास्ट जो आहे at the tip of the chromosome, telocentric. ठीक आहे. हे आहे टाइप्स ऑफ द क्रोमोझोम डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बुकमध्ये. टाइप्स ऑफ क्रोमोझोम दिलेले आहे, डायग्राम काढून दिलेले आहे, नेम ऑफ द क्रोमोझोम दिला आहे. नेम ऑफ द क्रोमोझोममध्ये मेटासेंट्रिक, देन ब्लँक दिलेलं आहे, ब्लँकमध्ये टाकायचं आहे सेकंड याला सब मेटासेंट्रिक, देन ॲक्रोसेंट्रिक दिलं आहे आणि लास्ट आहे टिलोसेंट्रिक. ठीक आहे. देन पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर दिलेलं आहे. तर पहिल्या मेटासेंट्रिकला पोझिशन कोणती लिहिणार आपण, मिडल पोझिशन लिहिणार. आणि दुसऱ्याला काय लिहिणार आहे मग, अवे फ्रॉम द मिडल लिहिणार. तिसऱ्याला काय लिहिणार, नियर द एंड ऑफ द क्रोमोझोम, नियर एंड, नियर एंड. आणि इथं अवे फ्रॉम मिडल लिहिणार. ठीक आहे. असं करून हा तुम्हाला टेबल जो आहे तो काय करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे. आणि डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर देअर आर 4 टाइप्स दिलेले आहे. ॲक्रोसेंट्रिक दिला आहे जे शेप, टिलोसेंट्रिक आय शेप किंवा रॉड शेप, देन मेटासेंट्रिक व्ही शेप, सब मेटासेंट्रिक एल शेप. आणि डायग्राम पण दिली आहे पार्ट्स ऑफ द क्रोमोझोममध्ये, शोईंग सेकंडरी कन्स्ट्रक्शन्स अँड द डिटेल्स. आणि पहिल्यामध्ये दिलं आहे तुम्हाला पार्ट्स ऑफ द क्रोमोझोम्स.